ही मालमत्ता संयुक्त निधीतून खरेदी केली आहे, त्यामुळे माझ्या क्लायंटचा यात वाटा आहे. माझ्या क्लायंटने ही मालमत्ता स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केली आहे, याचिकाकर्त्याला हक्क नाही. न्यायालयामध्ये केसेस येतात. एका व्यक्तीचं म्हणणं असं असतं की ही मिळकत जी आहे ती एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतलेली आहे. ज्यांच्या नावे मिळकत खरेदी केलेली आहे ते कुटुंबाचे सदस्य होते आणि ती मिळकत खरेदी करण्यासाठी आमच्या एकत्र कुटुंबाच्या ज्या मिळकती आहेत त्यांच्या उत्पन्नातून पैसे दिलेले आहेत. त्यामुळे ती मिळकत सुद्धा आमच्या एकत्र कुटुंबाची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमचा हिस्सा आहे, तो आम्हाला वाटप करून मिळावा. ज्यांच्या नावे ती मिळकत खरेदी घेतलेली असते त्यांचं म्हणणं असं असतं की मी माझ्या स्वतंत्र कष्टातून ती मिळकत खरेदी घेतलेली आहे. असे वाद जेव्हा न्यायालयामध्ये जातात तेव्हा मिळकत ही स्वतःची स्वकष्टार्जित आहे हे सिद्ध कसं करायचं, हे सिद्ध व्हावं म्हणून ते खरेदी खत घेताना त्याची कशी तयारी केली पाहिजे की भविष्य काळात हे वाद येऊ नये किंवा भविष्य काळामध्ये अशा गोष्टी होऊ नये, या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की एकत्र कुटुंब असतं. एकत्र कुटुंबाच्या माध्यमातून त्या कुटुंबाला काही शेतजमीन असते, त्यातून काही उत्पन्न निघत असतं, त्या मिळकतीचं वाटप झालेलं नसतं. परंतु कुटुंबातील जे काही सदस्य असतात त्यांचे काही स्वतंत्र उत्पन्नाचे सोर्सेस असतात. जसं की काही व्यवसाय असतात, दुग्ध व्यवसाय असतो किंवा काही इतर बिझनेस असतात, दुकानं असतात, वेगवेगळे ऑटोमोबाईल्स असतात, कृषीविषयक जे खतं वगैरे बी बियाणे त्याच्या विक्रीची दुकानं असतात किंवा एखादी व्यक्ती ही स्वतंत्रपणे नोकरी करत असते, खाजगी नोकरी करत असते, सरकारी नोकरी करत असते. कधीकधी त्या कुटुंबातील सदस्याची पत्नी, एखाद्या सदस्याची जी पत्नी आहे ती कुठेतरी जॉबला असते, कधीकधी सरकारी नोकरीला सुद्धा असते. आणि जेव्हा एखादी मिळकत विक्रीसाठी निघते तेव्हा ते पती पत्नी आपसामध्ये ठरवतात की आपल्या कुटुंबाला एवढी एवढी मिळकत आहे, त्यात आपल्याला एवढा हिस्सा येणार आहे, आपल्याला आपली प्रॉपर्टी वाढवायची आहे, भविष्य काळात मुलाबाळांसाठी काही स्थावर मिळकत आपण घ्यावी म्हणून एखादं घर असेल, एखादा फ्लॅट असेल, एखादा प्लॉट असेल किंवा एखादी शेतजमीन असेल तर ती ते खरेदी खत करतात. आता खरेदी खत करत असताना शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असणं आवश्यक आहे आणि शेतकरी म्हणून त्यांच्या कुटुंबाची जमीन, त्याच्यामध्ये त्यांचा हिस्सा आहे. त्या अनुषंगानं जेव्हा मिळकतीचं खरेदी खत केलं जातं त्यावेळी बऱ्याच वेळा आपण आपल्या बिझनेसमधले पैसे देतो, बऱ्याच वेळा आपण आपल्या नोकरीमधले पैसे देतो, बऱ्याच वेळा आपण आपल्या पत्नीचे जे इन्कम सोर्सेस आहेत, जे नोकरीचे पैसे असतील, ते पत्नीचं सोनं नाणं जे आहे ते आपण विक्री करतो आणि त्या अनुषंगानं आपण एक स्वतंत्र अशी मिळकत खरेदी करतो. संबंध चांगले असतात त्यावेळी काही वाटत नाही, परंतु जेव्हा संबंधामध्ये कटुता निर्माण होते त्यावेळी मात्र कुटुंबातील इतर सदस्य असं म्हणतात की ही जी खरेदी घेतलेली मिळकत आहे ती सुद्धा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमचा हिस्सा आहे. त्यावेळी धक्का बसतो ज्यांनी खरेदी घेतली, कारण प्रत्यक्षात त्यांनी त्या कुटुंबाच्या उत्पन्नातलं काहीच घेतलेलं नसतं, त्यांनी स्वतंत्र काही सोर्सेस निर्माण करून ती मिळकत खरेदी घेतलेली असते. तर अशा प्रकारे जेव्हा वाद होतात त्यावेळी आपल्याला ही गोष्ट सिद्ध करणं अवघड जातं की आपण ती स्वकष्टाने घेतलेली आहे. त्यासाठी गुंतवलेले पैसे, त्या मिळकतीच्या मालकाला खरेदी घेताना दिलेले पैसे हे आपल्या स्वतःचे आहेत, हे सिद्ध कसं करायचं? कारण दस्तामध्ये एक साधी गोष्ट लिहिलेली असते, खरेदी घेणार कोण? आपण. नाव, वय, गाव, व्यवसाय, शेती. आपला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय असूनही आपण त्याच्यामध्ये व्यवसाय नाही. माझं काय छोटं तरी दुकान आहे, माझं काय दुकानाचा याच्यामध्ये काय संबंध आहे, मी शेती खरेदी करतोय, आहे ना माझी शेती, तर मी शेती म्हणून लिहितो. आपण जर त्या खरेदी खात्यामध्ये शेती हाच व्यवसाय लिहित आहे, आपल्या स्वतःला दुसरा इन्कम सोर्स असून सुद्धा, म्हणजे आपलं स्वतंत्र दुकान आहे, आपली स्वतंत्र नोकरी आहे किंवा आपला काही अन्य कुठल्या प्रकारचा बिझनेस आहे किंवा आपली पत्नी सर्व्हिसला आहे, त्या पत्नीच्या सर्व्हिसच्या पैशातून आपण ती मिळकत खरेदी घेतोय, तरी सुद्धा आपण लिहिताना तिथं त्यावेळेस आपल्या हे डोक्यात येत नाही, आपण सरळ सरळ शेती म्हणतो. आता आपला व्यवसाय जर आपण खरेदी खतामध्ये शेती हा दाखवलेला असेल, ती शेती जॉईंट फॅमिलीची असेल, तर त्या कागदाचा अर्थ काय निघणार की आपण हे जी शेती आहे ह्या शेतीच्या उत्पन्नातूनच ती मिळकत खरेदी घेतली. मग आपण कसं म्हणणार की ती मिळकत स्वकष्टार्जित आहे? व्हॉट द डॉक्युमेंट शोज की यू आर हॅव्हिंग द सोर्स ऑफ इन्कम ॲज ओनली ॲग्रिकल्चरल इन्कम, म्हणजे फक्त शेती आहे. तुम्हीच लिहिलंय कागदामध्ये की शेती हा उत्पन्न,
त्यामुळं जर आपला काही स्वतंत्र सोर्स असेल, म्हणजे आपण कुठं नोकरीला असाल तर शेती व नोकरी असू द्या, आपल्याला जर का काही कुठं बिझनेस असेल तर शेती व व्यवसाय असू द्या, आणि जेव्हा आपण खरेदी खत करतो त्या खरेदी खतामध्ये सुद्धा आपण त्या खरेदी देणाराला जे पैसे दिले ते कुठून दिले याचाही थोडासा स्पष्ट उल्लेख करा. आपण एवढंच लिहितो की याची किंमत एवढी ठरलेली आहे, ही किंमत जी आहे ती घेणाराने देणाराला दिलेली आहे, त्यांनी आपल्याला मालकी आणि कब्जा दिलेला आहे आणि आजपासून तुम्ही मालक झालेला. मी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना ही रक्कम त्यांच्या स्वतंत्र उत्पन्नातून आलेल्या रकमेमधून दिलेली आहे, असा जर आपण उल्लेख दस्तामध्ये केला तर भविष्य काळात जेव्हा असे वाद होतील तेव्हा आपल्याला कुठंतरी एक धागा असेल, कुठंतरी एक वाक्य आपल्या दस्तामध्ये असेल की हो, मी त्यावेळी हे लिहिलेलं आहे की ही माझं स्वतंत्र इन्कममधून मी खरेदी घेतलेली. आपण जर त्या ठिकाणी आपला जो व्यवसाय आहे तो लिहिला की व्यवसायाला व्यवसाय लिहिला. आपण जर समजा पती पत्नी एकत्र असाल तर माझ्या स्वतंत्र व्यवसायातून काही मिळकत, काही रक्कम आणि पत्नीची जी सर्व्हिसची रक्कम आहे, सर्व्हिस पगाराची पैसे आहेत, तर त्याच्यातून जी रक्कम मिळालेली आहे तर त्याच्यातून आम्ही ही मिळकत खरेदी घेत आहोत. असं थोडंसं सुस्पष्टपणा, थोडासा खुलासेवार आपण जर त्यामध्ये लिहिलं आणि भविष्य काळात जर कुटुंबातील सदस्यांनी ही सुद्धा आमच्या जॉईंट फॅमिलीची मिळकत आहे म्हटलं तर ॲटलिस्ट तुम्हाला कमीत कमी तो एक पुरावा तरी होईल की आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आम्ही पैसे ते कुठून आणले याचा उल्लेख त्या आमच्या दस्तामध्ये आहे, तसं आम्ही स्पष्ट केलेलं आहे. आणि जर आपण कुठल्या बँकेतून वगैरे काढून घेतलेले असतील त्याचीही स्टेटमेंट त्यावेळी काढून ठेवा. भविष्य काळात असे वाद उपस्थित झाले तर हे ते बँकेचं स्टेटमेंट, ह्या माझा स्वतंत्र इन्कम सोर्स आणि त्याचे हे स्टेटमेंट मी इथून काढले आणि यांना दिले, म्हणजे एक कागदोपत्री पुरावा राहील. मान्य आहे की प्रेम आहे, विश्वास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण जेव्हा एखाद्याला मोह होतो, एखाद्याला स्वार्थ निर्माण होतो त्यावेळी सगळी नातीही गळून पडतात आणि त्याच्यावर स्वार्थ हा कब्जा करतो आणि तिथं काही दिसत नाही, फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. त्यामुळं जेव्हा आपण एखादी मिळकत आपल्या स्वकष्टातनं घेत असाल तर आपल्या उत्पन्नाचं साधन काय आहे, आपण काय करतो हे दस्तामध्ये लिहा. आपण ते पैसे कशातून आलेले पैसे आपण त्यांना दिले खरेदी घेत असताना, जे मालक आहेत त्या मिळकतीचे त्यावेळेचे त्यांना, त्याचाही थोडासा स्पष्ट उल्लेख जर केला तर जेव्हा असे वाद होतील तर आपल्याला हे दस्तामध्ये नमूद केलेली गोष्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आपली स्वकष्टार्जित मिळकत आहे हे दर्शवण्यासाठी. अपेक्षा करतो की ही माहिती मी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. वाद न्यायालयामध्ये जेव्हा येतात तेव्हा हे सारे प्रश्न उभे राहतात, सिद्ध करणं अवघड जातं आणि खूप सारे कॉम्प्लिकेशन्स वगैरे होतात. आपणच शेती लिहिलेलं आहे, आपणच दुसरा सोर्स दाखवलेला नाही आणि आपणच म्हणतोय की मला अमुक अमुक एक वेगळा सोर्स होता. जे आहे ते लिहायचं आहे, जे आपण केलं आहे ते लिहायचं आहे, फक्त लिहित नाही आपण. आणि न लिहिल्यामुळं सिद्ध करणं पुढं अवघड जातं. अपेक्षा करतो माहिती आपल्याला आवडली असेल. जर माहिती आवडली असल्यास कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आत्ताच मी म्हणालो. आणि त्या ठिकाणी लाईक केल्यानंतर हाईप नावाचं एक बटन जे आहे ते आपल्याला दिसेल कलरचं, त्यालाही क्लिक करा. आपण त्याला क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, कोर्ट कचेरीच्या प्लॅटफॉर्म्सवर, प्रोफाईलवर पाहत असाल फेसबुक आणि इंस्टाग्रामवर, आणि त्या ठिकाणी जर आपण आमच्या प्रोफाईल्सला, पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आपले लाईक्स आणि शेअर हे आमच्यासाठी प्रोत्साहन असतात. धन्यवाद. संपत्ती संयुक्त निधीतून खरेदी केली आहे, त्यामुळे माझ्या क्लायंटचा त्यात वाटा आहे. माझ्या क्लायंटने स्वतःच्या स्वतंत्र उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली आहे, याचिकाकर्त्याला कोणताही हक्क नाही आहे.